वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर 2025साठी परीक्षा परिषदेतर्फे नोटिफिकेशन जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो। परीक्षा जी असणार आहे रविवार 23 नोव्हेंबर पेपर 1 व पेपर 2 दोन्ही पेपर जे आहे एकाच दिवशी ठेवलेले आहे मित्रांनो। आणि जवळपास 68 डेज आर टू लेफ्ट टू एक्झाम, म्हणजे 68 दिन जे आहे ते परीक्षेसाठी बाकी आहे मित्रांनो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न आणलेले आहे मित्रांनो ते मागच्या परीक्षेमध्ये म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे प्रत्येक क्वेश्चन जे असणार आहे ते मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जशा प्रकारे आपण 2024 मध्ये सराव केला होता किंवा पीडीएफ्स वगैरे व्हिडिओज वगैरे जे आपल्या चॅनलमध्ये आपण अपलोड केलेले होते मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेले होते मित्रांनो। आणि आज सुद्धा आपण जे प्रश्न या ठिकाणी आणले आहोत किंवा पाहणार आहोत ते सगळे प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट असणार आहे। आणि IMP हे सगळे क्वेश्चन या ठिकाणी आपण आणले आहोत मित्रांनो। व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 जे आहे ते 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत। खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही? तर हे बघा येत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे: भावनांची जाणीव, आत्मनियंत्रण, नवोपक्रमशीलता किंवा जबाबदारीची जाणीव, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, जबाबदारीची जाणीव सुद्धा यात समावेश होते, नवोपक्रमशीलता सुद्धा यात येते आणि आत्मनियंत्रण सुद्धा आहे, परंतु भावनांची जाणीव त्या ठिकाणी नाही। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की मोठे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो मागच्या परीक्षेमध्ये। व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील? अशा प्रकारे प्रश्न विचारला होता मित्रांनो। जवळपास सगळे प्रश्न जे आहेत ते मोठे प्रश्न मागच्या परीक्षेत विचारले गेले होते। 4 ऑप्शन दिलेले आहे: संबोध साध्यता प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि बरोबर जे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक B म्हणजे अग्रत संघटक प्रतिमान आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी विचारलेला आहे की अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वाचे अवलंब करणे आवश्यक आहे। त्या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात, म्हणजे वस्तूला विद्यार्थी काय आहे हाताळत आहे, स्पर्श करून अनुभव घेत आहे, तसेच परिचित असलेल्या वस्तूच्या संदर्भात उदाहरणे देतात। यामधून कोणते तत्व साध्य होते? हा प्रश्न जे आहे मित्रांनो सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता, कारण एक अंध विद्यार्थी आहे ते काय करत आहे माहीत आहे का, प्रत्यक्ष वस्तूला हाताळत आहे आणि स्पर्श करून अनुभव घेत आहे। म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे: एकात्म अनुदेशन, मूर्तता, अधिकची चेतना किंवा स्वय अध्ययन, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा मित्रांनो, स्पर्श अनुभवला देतात आणि वस्तू हाताळायला, तर हे बघा मूर्तता या ठिकाणी काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण विद्यार्थी काय आहे ते अंध विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। आता हे बघा प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी, प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो। हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? हे बघा मित्रांनो, संरक्षण यंत्रणेबद्दल सुद्धा एक प्रश्न आपल्याला प्रत्येक वर्षी जे आहे ते परीक्षेत विचारला जातो। आणि या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की एक विद्यार्थी आहे ते परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून प्रश्नपत्रिका अवघड होती असे म्हणतो, किंवा उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांनी कडकपणे तपासली असे ते म्हणजे काय ते रिझन या ठिकाणी दाखवत आहे। तर कोणता प्रेक्षेपण म्हणजे मानसिक संरक्षण यंत्रणेचा कोणता प्रकार आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ऑप्शन क्रमांक
ए जे असेल प्रेक्षेपण आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, कारण ऑप्शन ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थितीत, हे बघा दोन परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती, म्हणजे ऑब्झर्वेशन सिच्युएशन अँड ट्रेनिंग सिच्युएशन. या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर त्या अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे, अशा प्रकारे म्हणजे एक व्याख्या, एका प्रकारे व्याख्या या ठिकाणी आपल्याला काय आहे ते विचारली आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक ओके बरोबर, 1 मिनिट, ऑप्शन क्रमांक ए बरोबर. तर हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बगलेची संक्रमण उपपत्ती, जेडची सामान्यीकरण उपपत्ती, थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती किंवा शक्तिवाद उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या की बगलेची जी उपपत्ती असणार आहे ते संक्रमण उपपत्ती असणार आहे, अशी नोट लिहित चाला, कारण कोणाची कोणती उपपत्ती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे बगलेची जी उपपत्ती आहे ते संक्रमण उपपत्ती आहे, जेडची कोणती उपपत्ती आहे तर सामान्यीकरण उपपत्ती, आणि थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती आपल्याला माहीत पाहिजे. आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती हे तुम्ही लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 हे बघा, खूप मोठे मोठे प्रश्न जे आहेत ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेले होते. ओके, प्रश्न क्रमांक 6. अल्बर्ट बंदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते. तर हे बघा, पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या की अल्बर्ट बंदुरा यांची कोणती उपपत्ती आहे तर सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे. बंदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले आहे. प्रयोज्य म्हणजे अनुकरण करणारा, बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करवायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठा आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आदर्शाची चेतकीय गुणवत्ता, आदर्श व्यक्तीचे व्यक्त वर्तन, आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम किंवा आदर्शाकडून प्रयोजनाला मिळालेली प्रेरणा. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आन्सर कीमध्ये बरोबर उत्तर दिला होता ते होता ऑप्शन क्रमांक 6. ऑप्शन क्रमांक 6 जे आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 6. मागच्या वर्षी जी परीक्षा होती मित्रांनो, खूप कठीण प्रश्न जे आहे ते चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी सेक्शनला विचारले होते. आता हे बघा 7वा प्रश्न इथे दिलेला आहे की स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश डॅश ही अध्यापन पद्धती होय. एका प्रकारे हे सुद्धा व्याख्याच असणार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, चर्चा, सामूहिक, समवाय किंवा समालोचन. तर बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी जे आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परम सहिष्णुता ही सामाजिक विकास करणारी सामूहिक अध्ययन पद्धती होय. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे की प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शास्त्रज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे, म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होते, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. खूप मोठे प्रश्न मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आहे की खूप मोठे प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते, आणि आपण जे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पाहत आहोत. तर हे बघा, मॉरिसन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. मॉरिसन आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पियाजे संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारला होता. सीटेटमध्ये तुम्हाला बहुतेक वेळा पियाजेचे प्रश्न पाहायला मिळते. पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहे. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा मित्रांनो की पियाजेने बालकाच्या विकासाचे किती टप्पे सांगितलेले आहे तर 4 टप्पे सांगितलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तक अवस्था असेही म्हणतात, ओके, ती विकास अवस्था साधारणपणे डॅश डॅश वर्षापर्यंत असते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 9 बरोबर जे उत्तर असणार आहे 7 ते 11 वर्ष. 7 ते 11 वर्ष काय असणार आहे मित्रांनो, आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे.
व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज़ व्हिडिओला लाईक करा, चैनलवर नवीन असेल तर मित्रों प्लीज़ चैनल सब्सक्राइब करा। देखिए दोस्तों, हमने हिंदी के कुछ क्वेश्चन सेट आपके लिए बनाए हैं स्पेशल हिंदी सब्जेक्ट के लिए, जिसमें आपको 10-10 क्वेश्चन पेपर देखने के लिए मिलेंगे और हिंदी की बेहतर IMP क्वेश्चन, सिलेक्टेड क्वेश्चन विथ प्रीवियस ईयर क्वेश्चन जो है हमने बनाए हैं दोस्तों क्वेश्चन सेट। तो आप उसको खरीदने के लिए डिस्क्रिप्शन में जाकर हमसे कांटेक्ट कर सकते हैं दोस्तों, जहाँ पर आपको हिंदी के करीब 20 से 25 नंबर जो है आप उसमें हासिल कर सकते हैं। तो वीडियो को प्लीज़ लाईक कीजिए, चॅनल को सबस्क्राईब कीजिए। बघा प्रश्न क्रमांक 10, प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनबद्दल आवड असणाऱ्या आनंददायी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो। हा प्रश्न सुद्धा अतिशय कठीण प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळाला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक ए जे असेल एंडोमॉर्फिक हे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की हा संदिग्ध प्रश्न होता। प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवेतपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले, तर हे बघा 1957 मध्ये मूलगामित्व म्हणजे गिलफर्ड। ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाच्या पूर्वज्ञानाच्या समस्याचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा समस्याचा शोध घेणे, उणिवा जाणणे आणि विद्यार्थ्याच्या पूर्वानुभवाच्या पूर्वज्ञानाचा आराखडा तयार करणे हे सर्व जी बाबी असतात मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन असतो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्या संबंधी आवड निर्माण होते, असा प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे, मूल्य, संयोजन, मूल्य समूह, चरित्र आणि प्रतिचार। तर हे बघा ऑप्शन क्रमांक डी जे असेल प्रतिचार आपला योग्य उत्तर या ठिकाणी दिलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ क्रमांक 1 आहे। तर हे बघा पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही। ओके, विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू, प्रवर्तकाचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली जाते, हे बरोबर आहे। पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांच्या मांडणीप्रमाणे पाठ योजना करावी, तर हे बघा मित्रांनो हे चुकीचं या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे आपला बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे। कारण काय सांगत आहे की पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता म्हणजे जे पुस्तकात दिलेलं आहे तेच आपण विचार करावा, अशा प्रकारे इथे दिलेलं आहे, म्हणजे चुकीचा दिलेला आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे। बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जाते, बरोबर आहे, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाने सिद्ध केले आहे। ऑप्शन क्रमांक बी न्यूमन काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। तर अतिशय इम्पॉर्टंट आपण प्रीवियस इयर 15 क्वेश्चन आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे मित्रांनो। उरलेले 15 प्रश्न जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो। तर हे बघा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन जे प्रश्नाचे उत्तर जे आहे मित्रांनो ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपन पाहिलेले आहोत। आणि असेच वीडियो पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चैनल सब्सक्राइब करा। और दोस्तों अगर आपको हिंदी की क्वेश्चन सेट चाहिए तो आप हमसे संपर्क कर सकते हैं, जहाँ पर हिंदी की 100% पासिंग की गारंटी हम आपको देंगे दोस्तों। आपको आज से ही करीब 2-3 घंटे रोज़ पढ़ना है दोस्तों, अगले 68 दिन तभी जाकर जो है आपका रिजल्ट आएगा, क्योंकि शिक्षक पात्रता परीक्षा 2024 का रिजल्ट अगर आप देखोगे तो 3.38% टोटल आया था दोस्तों। फिलहाल इतना ही, मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।